मोदी सरकारनं अचानक घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 60 रुपये वाढ करून सर्वसामान्य जनतेवर मोठा आर्थिक बोजा टाकला आहे। तसेच आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे घरगुती सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झालाय। या विरोधात अमरावतीत काँग्रेसनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर चूल पेटवून पोळ्या भाजल्या आहेत। घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ केल्याच्या निषेधार्थ अमरावतीत काँग्रेस पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून त्यावर पोळ्या भाजत अनोख्या पद्धतीनं केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला। तसेच रिकामे गॅस सिलेंडर ठेवून केंद्र व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। वाढती महागाई आणि सिलेंडर दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक बोजा वाढत असल्याचा आरोप करत ही दरवाढ तात्काळ रद्द करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं करण्यात आली। महिलांची दैनंदिन अवस्था अशी करून टाकली आहे मोदी सरकारने। या कारण घरात जेव्हा सुरुवात होती सकाळपासून ती सिलेंडरपासून होते आणि चहा पाणी जे दैनंदिन कुटुंबाच्या जे सुरुवात असते ती त्या सुरुवातीसाठी सिलेंडरचे हाल करून टाकले। म्हणजे 25 दिवसामध्ये सिलेंडर मिळणार, 45 दिवसामध्ये ग्रामीणमध्ये सिलेंडर मिळणार। जे लोक एका रूममध्ये भाड्याने राहतात किंवा एका रूममध्ये राहतात तर ते चूल कुठे पेटवणार आहे? म्हणजे आता चुलीचं तर हे नष्टच झालं आहे, पण सिलेंडर जर मिळाले नाही तर दैनंदिन अवस्था शहरामध्ये काय होईल महिलांची? म्हणजे आज बघतोय आपण सिलेंडरसाठी तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन घ्यावं लागत आहे, तिथे सुद्धा लाईन लागलेली आहे। म्हणजे अशी अवस्था शहरामध्ये भारतामध्ये निर्माण या मोदींनी करून ठेवलेली आहे। याची व्यवस्था त्यांनी आधी लावायला पाहिजे होते। म्हणजे याचा सर्वात जास्त पडी महिला पडत आहे, कारण महिलांना त्यांचं कुटुंब चालवावं लागते, घर चालवावं लागते, तर ते कशी बेकार परिस्थिती पुढे होणार त्यांची, या सगळ्या गोष्टीला महिलांना समोर जावं लागते आहे।